नमस्कार नमस्कार नमस्कार. पार्ले बेक्समिथ मारी सहप्रस्तुत कानाला खडा को पॉवर्ड बाय वॅसलीन स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू या कार्यक्रमामध्ये मी संजय मोने तुमच्या सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच मनापासून स्वागत करतो. आज बरं का, आज जे पाहुणे येणार आहेत ना त्यांच्यामुळे माझा आनंद दुप्पट झाला, दुप्पट. खरंच अनेक कलाकार बहारदार काम करतात, पल्लेदार वाक्य उच्चारतात, पण ती वाक्य ऐकावी तर यांच्या तोंडून अशी ज्यांची ख्याती आहे त्यांच्याविषयी मी काय बोलणार. अहो, कारण माझं जेवढं वय आहे ना त्याच्यापेक्षा जास्त वर्ष ते रंगमंचावरती, सिनेमामध्ये, मालिकांमध्ये कार्यरत आहेत. पण उमेद त्यांची आहे विशीतल्या तरुणाला लाजवेल अशी. पण असं म्हणतात ना की वाढत्या अनुभवाबरोबर कानाला लावलेल्या खड्यांची संख्या पण वाढत जाते. खरंच आहे का? आपण आज खडे मोजू आणि ठरवूया काय. तर आपण स्वागत करूया 2 चिरतरुण कलाकारांचं. आमचं वय जरी झालं हो तरी अजूनही डॅशिंग आम्ही उत्साह बडा, त्याच ऊर्जेने लावू कानाला खडा. आमचं वय जरी झालं असलं हो तरी अजूनही डॅशिंग आम्ही उत्साह बडा, त्याच ऊर्जेने लावू कानाला खडा. झालेलं वय हे म्हातारपण लोकांसाठी आमचं नाय, दिसण्यातलं हे तरुणपण तेवढंच आमचं हाय. आम्ही हो मनाने तरुण म्हणून फिट आहोत. आम्ही हो मनाने तरुण म्हणून फिट आहोत. आमचं वय जरी झालं असलं हो तरी अजूनही डॅशिंग आम्ही उत्साह बडा, त्याच ऊर्जेने लावू कानाला खडा, त्याच ऊर्जेने लावू कानाला खडा, त्याच ऊर्जेने लावू कानाला खडा. क्या बात है, क्या बात है. तर जयंत सावरकर उर्फ अण्णा आणि बाळ कर्वे. वय विचारू नये तसं म्हणतं जग, पण मला राहवत नाहीये. काय थोडी इकडे तिकडे 2-4 वर्ष कमी जास्त करून सांगितली तरी सांगा काय वय आहे. माझं 3 मे पर्यंत 38, नंतर एकदम 48. ना चोरायचं नाही, वय चोरायचं नाही. अरे त्यात चोरण्यासारखं काय आहे. 38 म्हणजे 83. बरोबर. हा, आणि 48 म्हणजे 84. ते गाणं ऐकलंय का, म्हातारा तुकान अवघे पाऊणशे वयमान म्हणजे 75. हा, माझं 80 आहे. वा, किती वर्ष तुम्ही काम करताय दोघे. 63 वर्ष. आणि तुम्ही. मी 58 वर्ष. तुमचा जन्म कुठला आणि प्रवास कसा झाला सुरुवातीला. माझा. अण्णा तुम्ही. माझा जन्म 1936 साल. जन्म गुहागर, रत्नागिरी जिल्हा. बरं. तिथे 7व्या वर्षापर्यंत राहिलो आणि नंतर पुढे मुंबईला शिक्षणासाठी आलो. बर. आपण बाळकाका. माझा जन्म 1939. पुण्याचा मी, त्यामुळे पुण्यात शिक्षण वगैरे करत होतो. नाटकाची भयंकर पहिल्यापासून आवड, इतकं की अभ्यासामध्ये जरा वांदे आले. आणि वडिलांना म्हटलं की मला जरा नाटकात काम करायचं आहे. ते म्हणले की नाटकात काम करायचं पण आधी शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय नाही, तुझ्या हातात कुठली तरी डिग्री मिळाली पाहिजे. मग मी काय केलं, पहिल्यांदा डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग केलं. बरं. तुमच्या दोघांचे तरुण वयातले कानाला खडे काय होते. आता या वयात काय लाजायचं. हे अजिबात लाजू नका. नाही लाजत नाही हो, ती आठवण येते आणि त्यामुळे मनातल्या मनात गुदगुले अजूनही होत आहेत. मॅट्रिकला यायच्या अगोदरच मला तशी तरुणपणाची समज आलेली होती, त्याला काय इलाज नव्हता काय. त्यामुळं आमच्या बिल्डिंगमध्ये मी 3ऱ्या माळ्यावर राहत होतो आणि 4थ्या माळ्यावर एक मुलगी राहत होती. तिच्यावर मी त्यावेळेपासून लाईन मारत होतो. त्यावेळेला लाईन मारणं हा एक शब्दप्रयोग रूढ होता. हल्ली आहे की नाही माहीत नाही, कारण हल्ली म्हणजे कित्येक वर्षात तसला काही झालेलं नाही माझ्या हातून. पुढं
ती मुलगी तिचं लग्न विग्न होऊन ती माझ्या बायकोची मैत्रीण आहे हे मला नंतर कळलं. मग मी माझ्या बायकोला आधीच सांगून टाकलं की मी असं सहीच्या मागे होतो. ती म्हणाली मला माहिती आहे कारण तिने मला आधीच सांगितलं होतं की तुझा नवरा आम्हाला शाळेत असताना खूप त्रास द्यायचा म्हणून. बरं, आता त्या लाईन म्हणायची तुमची लाईन ऑफ ॲक्शन काय होती? काय नाही, ती तिकडनं 4थ्या माळ्यावरनं उतरली की मी इकडनं 3ऱ्या माळ्यावरनं खाली उतरायचा. मी जरा सावकाश उतरायचा कारण तोपर्यंत एक मजला तिचा उतरून व्हायचा. आणि मग आम्ही खाली भेटलो, म्हणजे माझ्या मोठ्या भावाची गाडी होती. मग मी त्याला ऑफिसला सोडायला जायचो कारण तोपर्यंत मी पण माझं शिक्षण पूर्ण नोकरी लागलो होतो, तीही लागलेली होती. आणि मग मी तिला सोडायला जायचो. घरात ते कळत नसे. घरी भावाला बरं वाटायचं की आपला भाऊ धाकटा जातोय खाली, गाडी बिडी धुतो, स्वच्छ ठेवतो, स्टार्ट करून ठेवतो. पण त्याला काय माहिती माझं आतलं हे इंगित. हो, असं काही दिवस चाललं होतं. पण ते आमच्या घरात सगळ्यांच्या लक्षात आलं. आणि मग तो भाऊ म्हणाला नको तू गाडी नको धुवू कारण उगाच तू कशाला कष्ट करतोस असं तो म्हणाला. पण मग तेव्हा एकदा विचारून का नाही टाकलं? काय करणार, तेवढंच मला जमलं नाही ना. अजून एक तुम्हाला संधी होती बघा, कोण आहे बघा त्यांना, त्या काय म्हणतायत. गंमत अशी झाली की आत्ता इतक्या वर्षानंतर गेल्या महिन्यात आम्ही एका कार्यक्रमात गोव्याला एकत्र भेटलो. आणि मी, संजय, ते असे आम्ही एकत्र जाताना ते पटकन म्हणाले आशा तुला माहिती आहे का गं? तर मी म्हटलं काय? तर म्हणाले अगं 60 वर्ष मी तुझ्यावर लाईन मारत होतो. तर मी म्हटलं हो, मग त्यावेळेला का नाही तुम्ही मला सांगितलं? तर ते मला पटकन म्हणाले मग काय झालं असतं गं? तर मी म्हटलं मी तुम्हाला सरळ नाही म्हटलं असतं अण्णा. तर त्यावर ते एकदम हसले जोरात आणि म्हणाले हो का, नाहीच म्हणालं असतेस ना, मग कशाला सांगायचं? म्हटलं नाही अण्णा, असं नसतं. ज्या वेळेला तुम्हाला असं वाटतं ना की आपण कुणाला काहीतरी सांगावं तर कानाला खडा लावा की ते जे वाटतं ना मनातलं ते पटकन कोणाला तरी सांगून टाका. माहिती नाही, कदाचित त्याचा चांगला उपयोगही त्यावेळेला होऊन जाईल, हो की नाही? 19 वर्षाची होती तेव्हा मी हिचं पहिलं काम पाहिलं होतं शारदा नाटकात. हां, आणि तेव्हापासून ही माझ्या मनात जी भरली होती ती अजूनपर्यंत तशीच आहे. शेवटी गेल्या महिन्यात आपण गोव्याला असतानाच तिला मी ते सांगून टाकलं. मी म्हटलं मनात काही राहायला नको आता शेवटचं. आता अजून ती हो म्हणेल वगैरे हे असलं काही डोक्यात बाळकाका, तुम्ही तसे पहिल्यापासून शिस्तप्रिय, गंभीर, तुम्ही अशा प्रकारात नसाल नाही? नाही, पण आम्हालाही थोडंसं झळ लागली. हां हां म्हणजे अशी की लोकांकडनं लोणावळ्याला आमची थोडी शेती आहे. त्या शेतीच्या कामासाठी मी चाललो होतो. तर तो जो तिथला व्यवस्था पाहणारा माणूस होता बने नावाचा, तर त्यांनी मला म्हणला साहेब चला माझी गाडी आहे आपण जाऊया शेतावर तिकडे. बरं म्हणलं चल. तो जाता जाता मला म्हणला की साहेब मी एक विनंती आहे माझी. म्हणलं काय आहे? मी एक गाणं लावू का? ते गाणं ऐकल्याशिवाय मी गाडी स्टार्टच करत नाही, इतकं मला आवडतं गाणं. तर मी म्हटलं लाव की. कुठलं आहे? तर त्यांनी गाणं लावलं, प्रीतीचं झुळझुळ पाणी वाऱ्याची मंजूळ गाणी. मला उगाच शहाणपणा कशाला सुचला कोणाला ठाऊ. म्हटलं हे गाणं कोणावर चित्रित झालं आहे माहिती आहे का तुला? तर म्हणलं नाही हो, असेल कोणतरी फडतूस नट. मग त्याला मी सांगितलं हा तो फडतूस नट तुझ्यासमोर बसला आहे. तर तो म्हणला हे काहीतरी सांगता, इतक्या चांगलं गाणं काय तुमच्यावर चित्रित करणार? त्या गाण्यामध्ये तुम्ही नुसतं गाणं म्हटलं, म्हणजे नुसतं गाणं पडद्यावर म्हटलेलं नाही आहे. तर तुम्ही एक आत्ता तुम्ही आल्या एक झलक बघितली मी, पण बेफाट असं नृत्य पण केलेलं आहे ना? नृत्य कसलं हो? मी त्यांना म्हटलं हो मला नृत्य नको. ते म्हणले हो तुम्हाला शैलेंद्रचा आवाज दिला आहे, ते प्रोड्युसर म्हणले. ते म्हणलं त्याच्या आवाजाने काय मला नाच येणार आहे का? हो, त्यातली एक नटी ती तुमच्यावर खुश होती असं तुम्ही मला एकदा सांगितलं होतं. अण्णा एवढं जाहीरपणे सांगायचं नाही. कानाला खडे काय होते? शाळेमध्ये आमच्या एक संस्कृतचे शिक्षक होते जोशी म्हणून.
तर ते गॅदरिंगच्या वेळेला म्हणजे स्नेहसंमेलन होतं, त्याला म्हणले आपण एक नाटक बसवायचं आहे. आणि कुठलं नाटक बसवायचं आहे तर आमच्या ह्याच्यात एक लंका दहन म्हणून असा एक धडा होता. हां, ते म्हणले हे नाटक बसवायचं आहे आपण. तर ते मला म्हणले की तू मारुतीचं काम करायचं आहे म्हणे. तर मारुती दाखवायचं आहे तर तो कसा बलदंड शरीराचा, शरीर सौष्ठव असा असलेला माणूस पाहिजे. आम्ही थुलथुलीत शरीराचे काय कसं काय दाखवणार. नाही म्हणले तुझा चेहरा मारुतीसारखा आहे. तर नाटक सुरू झालं आणि त्यांनी मग त्याच्यात आम्हाला असं सांगितलं, रावण असा ह्या बाजूला बसलेला आहे, ह्या विंगेतनं मी येतो आणि एक वाक्य म्हणायचं कुठलं, एवं विधेन भवता किमर्थम प्रच्छन्नम तस्य दारापहरणम कृतम, असं म्हणायचं. रावणाच्या अंगावर धावून जायचं. तर रावणाच्या अंगावर धावून गेलो आणि लोकांमध्ये हास्यकल्लोळ उठला. तर इकडे तिकडे मी पाहायला लावलं. तो आमच्या समोर जोशी मास्तर बसले होते, त्यांनी मला खूण केली, रिव्हर्स घे रिव्हर्स घे असं मी ऐकलं अर्धवट कानाने आणि मागे जायला लागलो. बिनशेपटीचा हात गेलो होतो मी रावणाच्या अंगावर. मागे गेलो आणि विंगमध्ये ती शेपटी माझ्या मागे चिकटली आणि मग मी तरलो. अरे बापरे बापरे. तर मी म्हणलं कठीण आहे बाबा, असं कसं काय झालं. तर ते आल्यानंतर बरं त्यावेळेला शिक्षकांनी मुलांना मारायची एक पद्धत होती, प्रथा होती. म्हणजे हा प्रथा ती आता होती. अनिष्ट प्रथा बंद झाली. ती मारायची. ते आत आल्यावर जे जोशी सरांनी मला असा धो 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 धुतला आणि मला म्हणले की शेपटी सांभाळता येत नसली तर नाटकात काम कशाला करतोस. तरी मी त्यावेळेला वाक्य सोडून दिलं होतं. पण नंतर माझ्या असं आलं लक्षात की शेपटी म्हणजे मागची बाजू, नटाला सर्व बाजूचा विचार करून ते सांभाळावं लागतं. ते वाक्य मी आज तागायत लक्षात ठेवलेलं आणि कानाला खडा लावला. बाळकाका, कुमार बाळ कर्वे, श्री बाळ कर्वे कधी झाले, म्हणजे लग्न कधी झालं, कसं जमलं, लव्ह मॅरेज का ठरवून, कसं काय. नाही लव्ह मॅरेज काय, आम्ही दिसायला काय एवढे काय खास नाही. पोरी काय भाळत नव्हते आमच्यावर, अण्णांसारखं नाही. त्यामुळे सरळ पाहून म्हणजे अरेंज्ड मॅरेज असं व्यवस्थित लग्न. आणि गुजरातीतली मुलगी होती म्हणजे, आणि तिच्याबरोबर लग्न केलं. शेतकरी, तिचे वडील शेतकरी, आणि काही नाही व्यवस्थित सगळं पाहून चवरून असं लग्न केलेलं आहे. त्यामुळे लव विव नाही काही. पण तरी पण त्यावेळेला साधारण 27-28 पर्यंत लोक मुली बघायचे. मी 15 मुली बघितल्या, 20 मुली बघितल्या, असं त्यावेळेला आम्हाला लोक अभिमानानं सांगायचे. आहे ना, बरोबर आहे. मी म्हटलं 15-20 मुली बघून याला एकही पसंत नाही पडली. मीही 20 पाहिल्या होत्या. पण मी असं ठरवलं होतं जी पहिली बघेन तिच्याशीच लग्न करीन. शाबास. पण पहिली कुठली बघायची हे मात्र मी मनात ठरवले. वा. आणि तेही कसं तर 57 साली दामू केंकरेने हॅमलेट नाटक केलं होतं. त्यामध्ये मी नाटकातल्या राणीचं काम केलं होतं. मला कामच कुठलं मिळत नसे, उमेद बरी चालू होती. ते नाटक बघायला आमचे आताचे सासरे, आता हयात नाहीत, ते मामा पेंडसे आले होते. त्यांनी दामूचं अतोनात कौतुक केलं, ते सगळं केलं. पण त्या नाटकातलं नाटक हा जो सीन आहे तो दामू तू अप्रतिम बसवलायस एवढंच म्हणाले. आम्ही जी काय त्यात काम करणारी मंडळी होतो त्यातल्या कुणाचंही कौतुक नाही केलं. त्यातल्या त्यात मी जरा पुढं बघत होतो, काहीतरी बोलतील, अरे वा बाळ तू का काम केलंस ते राणीचं, छान केलंस, असं तरी म्हणतील असं मला वाटलं होतं. तेव्हा मी मनात म्हटलं हा जर माझा सासरा झाला तर याला बरोबर धडा शिकवीन असं मी तेव्हा म्हटलं. ते का म्हटलं हे मला अद्याप कळलेलं नाही. तर पेंढारकरांच्या कंपनीतल्या मेकअपमननं एक दिवस मला विचारलं की तू लग्न करतोयस का. म्हटलं करतोय यंदा. तर त्याने मामानं सांगितलं. तर आमच्या मेहुण्याने मामानं सांगितलं की नाही नाही ते स्थळ आपल्याला परवडण्यासारखं नाही आहे, ते फार श्रीमंत लोक आहेत वगैरे. कारण मी माझ्या भावाची गाडी चोरून घेऊन जायचो ना, त्यामुळे त्याला वाटलं ती गाडी माझीच आहे, कारण माझी बसण्याची हाईट तशीच होती मालकासारखी. पण त्यामुळं ते झालं. तर मला त्याने विचारलं की काय, मेकअपमनने विचारलं मला काय असं म्हणतायत. नाही नाही म्हटलं त्यांना म्हणून मुलगी तर सांगून आणा.
आणि माझी बायको ही सुंदर दिसते असं त्यावेळेला मला त्या एरियात राहणाऱ्या आमच्या ऑफिसमधल्या 1-2 जणांनी सांगितलं होतं. मग म्हटलं हीच. त्याच्यामुळं मी त्यांच्याकडे बघायला जो गेलो मुलीला, तो मला 4 वाजता त्यांनी बोलावलं होतं. तर आमच्या वडिलांचं पत्र आलं, 4 वाजताची वेळ दिली, तू 2 तास अगोदरच जा म्हणजे घरातलं वळण आणि एकूण काय हे आहे ते कळेल, वातावरण कसं आहे ते कळेल. म्हणून मी 2 वाजता गेलो. मग मी आणखी शक्कल लढवली. 2 वाजता जाताना मी गोटा करून गेलो. काय? गोटा केला चक्क. आणि माझा त्यांच्याकडे फोटो होता, तो भरपूर केस असलेला, 24व्या वर्षी. गोटा करून गेलो आणि हातात छत्रीची वाकड्या दांड्याची ती घेऊन गेलो. तर आमची बायकोच समोर आली, हातात झाडू होता आणि समोर आली. मी म्हटलं पेंडसे आहेत का, शशी पेंडसे? ती म्हणली नाही, भाऊ बाहेर गेला आहे माझा. तर आत्ता तिची आजी तिला सांगते, अगं तेच असणार, सावरकरच असणार. या जुन्या लोकांना बरोबर ह्या वाटा सगळ्या माहिती असतात. आणि मी मामांना इंग्रजी येत नाही हे मला माहिती होतं, म्हणून चिठी इंग्रजीत लिहिली आणि सही मराठीत केली. म्हणजे मी आलोय हेही कळावं आणि काय लिहिलंय हेही कळून. मला मामा म्हणाले, मुलीला दाखवायला आणू का? म्हटलं नको, मी मूळ स्वरूपातच बघून गेलो आहे मगाशी. असं माझं लग्न त्यावेळेला जुळलं. पण हे मी तेव्हा ठरवलं होतं आणि पुढं नंतर 1 वर्षांनी आमचं लग्न झालं. केस पूर्ण आल्यानंतर? हो, पूर्ण आल्यानंतर. पण त्यात एक दुसरी गोष्ट अशी झाली की आमचा 4-5 लोकांचा ग्रुप होता आणि आम्ही सगळेजण दर शनिवारी कुठेतरी सिनेमाला वगैरे जायचो ठरवून. त्यांची सगळ्यांचीच लग्न त्यावेळेला जुळत आलेली होती, ठरलेली होती म्हणजे. त्यामुळे मामांच्या घरी कोणीतरी आमच्यातला मित्र जायचा आणि सांगायचा, आज आमच्याकडे सत्यनारायण आहे तर मुलीला पाठवा. लागोपाठ 2 महिने झाल्यानंतर मामा म्हणाले, जावई फारच धार्मिक दिसत आहेत, तेव्हा त्यांना सांगा की तुमच्या सगळ्या उरलेल्या पूजा लग्नानंतर घाला. असं म्हणून त्याने बायकोला 3 महिने बाहेरगावी पाठवली. हा आमच्या लग्नाचा झालेला किस्सा. हे सगळं तुमचं लग्न जापर्यंत आपण आलो, पुढे आपलं कुटुंब असतात ना, तर आपण तुमच्या कुटुंबाला बोलूया ना, त्यांच्या समोरच होऊन देत पुढचे काय कानाचे खडे आहेत ते. आता ते म्हणाले की ते सगळे रोमॅन्टिक होते आणि ते मैत्रिणी, तुमचीच एक मैत्रीण हा, होती. ते नंतर हां. लग्नानंतर मला कळलं हां. की हे किती रोमॅन्टिक आहे ते. काय काय म्हणजे रोमॅन्टिक आहेत म्हणजे काय? गाणी बिणी म्हणते मोठ्या मोठ्या घरात? नाही, मुली दिसल्या की बघायचं, सारखं बघायचं. मग वेगळेच दिसायला लागायचे ते. हा, त्यांचा चेहराच वेगळा दिसायचा. मग तुम्ही कधी दाखवलं नाही? पहिल्यांदा राग यायचा, वाईट वाटायचं, हे काय आहे, आवडत नसायचं. पण मग नंतर कळलं की ते तेवढ्यापुरतंच आहे, आपल्याला माहिती आहे. पुन्हा ते आपल्याकडेच आहे. अभिनंदन, बरोबर तुम्ही सांभाळलं. तर मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की कानाला खडाच्या संदर्भात, की आमच्या आधीची जी पिढी होती ना, त्यांच्यामध्ये खूप दुर्गुण होते. ते म्हणजे व्यवस्थितपणा, वक्तशीरपणा. हल्ली सुदैवाने ते सगळे दुर्गुण नाहीसे झालेले आहेत. तर या सगळ्याचा काही त्रास, कानाला खडा? शिस्तप्रिय वातावरणामध्ये ते पहिल्यापासून वाढले, पुणेरी संस्कृती, घरातलं ते सगळं वातावरण. पण तुम्ही जे म्हणताय की त्यांचा ना स्वभाव म्हणजे अक्षरशः एका जागी शांत न बसणे. म्हणजे आता वयामुळे किंवा काही घरच्या अडचणीमुळे बसावं लागतंय म्हणून, पण एका जागी स्वस्थ त्या पायात त्यांनी 2-3 वेळा स्वतःचा पाय पण मोडून घेतलेला आहे. त्यांचं तू तर ओळखतोस त्यांना, तुला माहिती असेल, आमच्या घरामध्ये सांभाराच्या सुईपासून ते ड्रिलिंग मशीनपर्यंत सगळी मशीन्स आहेत आणि ते मुळातच इंजिनियर आहेत आणि सगळं मेंटेनन्स ही त्यांची आवड आहे. खरं मेंटेनन्स ही कोणालाच आवडत नसणारी गोष्ट आहे, पण ती त्यांची आवडती गोष्ट आहे. त्यामुळे खरं तर आम्ही त्या बाबतीत त्यांना विरोध करत नाही, तिथे आम्ही कानाला खडा लावलेला आहे. तो त्यांचा काम हाच त्यांचा विरंगुळ आहे असं मी म्हणेन. पण कधी कधी ना आम्हाला दोघांनाही, माझा भाऊ केदार, आम्हाला दोघांनाही त्याचा खूप त्रास व्हायचा. आम्ही रविवारी वगैरे असे मस्त गाढ असे, चला आता आज कुठलाही क्लास नाही, काही नाही म्हणून असे शांत
आरामात झोपायचं वगैरे ठरवलेलं असायचं. पण हे रात्री उशिरा नाटकाचा प्रयोग करून आलेले असायचे, तरी दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता उठून खुडबुड त्यांचं काय जे चाललेलं असायचं. आणि आम्हाला कधीही त्यामुळे स्वस्थ झोपता आलं नाही. तेव्हापासून आम्हीच ठरवून टाकलं की जाऊ दे, त्यांनी कितीही खुडबुड करो, आपण गाढ झोप कशी येईल याचा फक्त विचार करायचा. तो आम्ही कानाडा खडा लावला. ते म्हणाले की मी आपलं कसं ठरवून लग्न केलं, मग तूही त्यांचं शिस्त वगैरे बघता तूही तसंच केलंस का? आता परत मला इथे खूप छान वाटेल सांगायला की ते शिस्तप्रिय आहेत, पण विरोधाकरता विरोध करणारे कधीच नाहीत. खूप छान बॅलन्स आहे त्यांच्यामध्ये तो. त्यामुळे आम्ही दोघांनी आमचे जोडीदार स्वतःच निवडले. माझा नवरा याच क्षेत्रातला आहे, तर ती गंमत अशी झाली. कदाचित हा किस्सा असा असेल की आमच्यामुळे दादांना कानाला खडा लावायला लागला असेल. हा, कारण कसं झालं, आता कानाला खडा कुठूनही लागू शकतो ना. त्यामुळे तो किस्सा असा होता की मला त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं, कारण ही परिस्थिती म्हणजे माझ्या लग्नाला 30 वर्ष आता झाली. सो ही परिस्थिती 87ला माझं लग्न आलं, 1987ला. तर त्यावेळेला परिस्थिती खूप वेगळी होती. मिलिंद त्यावेळेला पूर्णवेळ ॲक्टिंगच्या साठी प्रयत्न करत होता. आणि मला ह्यांनी ते स्पष्ट सांगितलं. आम्ही एका नाटकातच भेटलो, पूर्वी मीही थिएटर करायचे. एका नाटकात भेटलो आणि त्यांनी सांगितलं होतं मला स्पष्टपणे, स्वाती, कुठल्याही क्षेत्रातला नवरा असेल मला काहीही अडचण नाही, पण नाट्यक्षेत्रातला नवरा जर निवडलास तर त्याला नोकरी हवी, तो पूर्णपणे या क्षेत्रावर अवलंबून असता कामा नये, हे त्यांनी मला बजावलं होतं. त्यावेळेला काय झालं, मी त्याला सांगितलं नाही बाबा, तुला नोकरी पकडायला पाहिजे काही करून, तू कसलीही नोकरी पकड, पण तुला नोकरी करायला पाहिजे. असं करत 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 तो मित्र होता, घरी वगैरे सगळेजण येत होते. पण त्यावेळेला गंमत अशी झाली, मिलिंदला ते जी शिफारस पत्र 2-3 लोकांची लागतात ना, तर ते कॅरेक्टर सर्टिफिकेट हे होतं ते मिलिंदनी माझ्या वडिलांचंच घेतलं की ह्या माणसाला मी अतिशय चांगला ओळखतो, हा माणूस अतिशय चांगला आहे वगैरे वगैरे. म्हणजे जर का त्यांनी विरोध केला असता तर हे काय, हे बघा, लिखित स्वरूपात तुम्हाला हे सगळं तुम्हीच लिहून दिलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने त्याचं कारण असं आहे की त्या लग्नाच्या आधी माझा जावई मला रोज 120 पान खेळवायचा. ही लाच आहे. गुन्हा आहे. त्यामुळे त्यांनी हा कानाला खडा लावला असेल की पुढे कुणालाही कॅरेक्टर सर्टिफिकेट देताना 10 वेळा विचार करायचा. हे चांगले आहे, चांगले आहे. म्हणजे पान देऊन देऊन जावेनी चुना लावला. सुपर्णा, कानाला खडा. गमतीशीर किस्सा म्हणजे माझ्या लग्नाच्या वेळेला, म्हणजे माझं लग्न मीच जमवलं. मी आणि अण्णा एक रेकॉर्डिंग करत होतो कुलाब्याला, आणि राजेश म्हणजे माझा नवरा राहायचा माहीमला. तो तिकडून आमचं रेकॉर्डिंग असताना मला भेटायला कुलाब्याला आला. आम्ही ब्रेकमध्ये कॉफी प्यायला गेलो, इराण्याच्या हॉटेलमध्ये गेलो, केक खाल्ला. तो केक आम्ही दोघांनी मिळून एक घेतला. बरं, अण्णांचं लक्ष नसेल असं वाटून मी त्यातला एक तुकडा त्याला भरवला. झालं, तिथे आम्ही पार पडलो. मग घरी येताना मग मी ठरवलं होतं अण्णांना सांगायचं ह्याच्याबद्दल, राजेशबद्दल. मी अण्णांना असं म्हटलं की अण्णा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. अण्णांनीच मला सांगितलं की तू सांगायची जरूर नाही आहे, मला माहिती आहे, मी त्या मुलाला ओळखतो तुझ्या आधीपासून, मला मुलगा पसंत आहे, आणि तुम्हाला केक भरवताना मी आरशातनं बघितलंय. कसं काय तुमचं लक्ष गेलं एकदम? माझ्या डोक्यात आलं, माहीमवरून कुलाब्याला हा भेटायला का येतो, आणि दुसरं ही आम्हाला सोडून त्याच्याजवळ जाऊन बसते आणि का चहा घेते. वास्तविक डबिंगचं काम करायला आम्ही दोघं, आणि मीच ते सगळं ऑर्गनाईज केलं होतं, म्हणजे हिने माझ्याजवळ बसलं पाहिजे असं हे सगळे विचार डोक्यात आले. समोर आरसा होता नेमका, आणि दोघं जण मला आरशातून दिसत होते. मी आपला चहा पितोय, मी बघतोय, अरे चहा, माझे डोळे एकदम असे झाले, आणि मी म्हटलं केक भरवला याने. म्हटलं आपल्या घरातला एक केक गेला. क्या बात, क्या बात. आता तुमच्या चिरंजीवांचे ऐकूया कानाचे खडे. एकदा आम्ही इराण्यामध्ये टाइमपास करायला बसायचो. म्हणजे आम्ही मित्र भेटून आम्ही आपापल्या घरी गेलो. मी घरी आलो. घरी आल्या आल्या मला अण्णाने विचारलं की इराण्यातनं हल्ली फार धूर येतो नाही. मी म्हटलं हो, ते ऑमलेट वगैरे करतात म्हणून धूर येतो. नाही, तो धूर नव्हे रे, सिगरेटचा धूर येतो की नाही. मी म्हटलं मला माहीत नाही. त्यांनी मला विचारलं की तू सिगरेट ओढतोस? म्हटलं नाही. मला म्हटलं दारू पितोस? म्हटलं नाही. आणि पोरींची लफडी? मी आणखीनच इनोसंट चेहरा केला आणि म्हटलं पोरींची लफडी नाही हो. त्यावेळेला अण्णांनी आईला हाक मारले आणि आईला म्हणाले, अगं एक कॅमेरा घेऊन ये,
फोटो काढू ह्याच्या पायांचा. आपल्या घरी संत जन्माला आला, तो फोटो फ्रेम करून लावूया. हे 3 प्रश्न विचारणार, ह्याची उत्तर त्यांनी नकारार्थी दिली, पण ती होकारार्थी असणारी तुम्हाला कसं कळलं? काय झालं, हेच प्रश्न माझ्या वडिलांनी मी 15 वर्षाचा असताना मला विचारले होते. तेव्हा ते मला असं म्हणाले की आम्ही लहान होतो, तरुण झालो, पुढं मोठे झालो आणि पुढं मग आम्ही म्हातारे झालो. तेव्हा ज्या गोष्टी तरुणपणी कराव्याशा वाटतात त्या सगळ्या आम्हीसुद्धा केल्या आहेत, फक्त तुम्हाला माहिती नाही. तेव्हा तू करत असलास तर ते करू नको एवढंच मला तुला सांगायचं आहे, किंवा दुष्परिणाम समजावायचे आहेत. त्यावेळेला समजावून सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे मुलं वागत असत. मी त्याला ते केलं नाही. मी त्याला म्हटलं तुझं तुला समजेल तेव्हा तू काय करायचं ते करशील, नाही तर थांबशील. केदार, कानाला खडा. तर आता स्वाती आणि माझ्यात एक 4 वर्षाचं अंतर, त्यामुळे बहीण भावंडांची जी भांडणं असतात ती भरपूर करायचो आम्ही. तर मग एकमेकावर सूड कसा उगवायचा, तर मग स्वाती मग ह्यांना दादा याचा अभ्यास घ्या. तर मला सॉलिड राग यायचा. म्हटलं अभ्यास काय घ्या, कारण अभ्यास त्यांनी घेणं म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी मी ओरडा खायला लागायचा ॲक्च्युली. तर स्वाती असं नेहमी की बाबा याचा अभ्यास घ्या. ते एकदा उलट झालं, तिचा अभ्यास घ्यायला बसले होते ते. मला वाटतं 7वीची स्कॉलरशिपची परीक्षा असेल, मी असेल 3री 4थीत वगैरे असं. आणि मॅथ्सचा अभ्यास घ्यायला, गणिताचं माझं खूप वाकडं. दोघांचंही, माझं सगळ्यातच वाकड होतं, पण ठीक आहे. तर ते झाल्यानंतर त्यांनी काहीतरी एखादी स्टेप वगैरे चुकली असेल तर म्हणाले ताई हे तुम्ही हे जे सगळं आहे ते आम्हाला अजूनही तुम्ही आम्ही वगैरे असं. मला ते अहो ताई आणि याला अहो केदार असंच म्हणतात. तर काहीतरी स्टेप चुकली असेल. मग ते हे सगळा धांदरटपणा आहे तुमचा. चांगल्या जर हातावरती छड्या हाणल्या ना की बरोबर लक्षात येईल वगैरे. मला काय वाटलं माहीत नाही. मी आत गेलो आणि आपली धुणं वाळत घालायची काठी असते ती घेऊन आलो आणि त्यांच्या समोर धरली. त्यामुळे काय हे म्हटलं नाही ते छड्या वगैरे मारायच्या असतील तर असं. पण नंतर एक थोड्या वेळाने जे काय त्याचा जो काय ओरडा खाल्ला आहे, म्हणजे तो सगळा जो ओरडण्याचा ह्याच्यावरचा फोकस माझ्यावर आला होता असा. तर तेव्हा मग तो एक कानाला खडा लावायचा प्रसंग नक्की अजूनपर्यंत लक्षात आहे की उगाच भलत्या बाबतीत कुठे काही नाक खुपसायला जायचं नाही. बहिणीचा सूड उगवायच्या गोष्टी नाही का, चुकूनही करू नये, चुकू नये. तुमची मुलगी सुषमा, तिचे बघा काय कानाला खडे आहेत. असं व्हायचं की माझी जी मित्रमंडळी आहेत तर ती अण्णांशी सुद्धा तितक्याच हसून खेळून बोलत असत. अण्णांशी सुद्धा तितकीच त्यांची मैत्री असायची आणि आहे सुद्धा. आणि आम्ही ज्या वेळेला एकत्र असायचो, अण्णा, मी आणि माझी मित्रमंडळी, त्यावेळेला मला कधी कधी त्रास होत असे की अरे हे कसं काय, मग मी कसं बोलायचं माझ्या मित्रमंडळींशी, कारण अण्णा हे शेवटी वडील आहेत माझे. मला त्रास व्हायचा, पण तरीसुद्धा कानाला खडा काय लावावा किंवा लावावा की नाही हा प्रश्न मला अजून सुटलेला नाही, एवढं खरं. नाही पण ही गोष्ट खरी आहे. कारण आता नावच घ्यायची झाली तर धनंजय गोरे आहे, अजित भुरे आहे, विजय केंकरे आहे, तू आहे, अतुल परचुरे आहे. या तुमच्या सगळ्यांच्यात मी वाढलो आणि तुमच्या सगळ्यांच्यामुळे मी तरुण राहिलो. पहिल्यापासून माझ्या वयापेक्षा 10-15 वर्षांनी लहान असलेल्या लोकांशीच माझी मैत्री जास्त जुळलेली आहे. त्याचा फायदा असा झाला की मी पुढच्या पिढीबरोबर त्यांच्या विचारानं काही गोष्टी करायला लागलो आणि माझ्यात आपोआप बदल होत गेले. त्यामुळं मी 1955 सालापासून आजपर्यंत या व्यवसायात टिकून राहिलो. आत्तापर्यंत किती नाटकं केलीत तुम्ही अंदाजे? आत्तापर्यंत म्हणजे आज सकाळीच मी यादी अशी सहज वाचली, 76 नाटकं मी व्यावसायिक केलेत. 76 नाटकं. 76 नाटकाचे साधारण किती प्रयोग? साधारण प्रत्येक नाटकाचे 100-200-300 तर कमीत कमी धरायला हरकतच नाही मुळे. म्हणजे साधारण आपण हिशोब केला तर 15,000 प्रयोग सहज. 15,000 प्रयोग. अडपझडप वेगळेच. म्हणजे अडपझडप म्हणजे कुठलंही नाटक कधीही विचारलं कोणीतरी पटकन हो करतो काम. ते अडपझडप किती असतील साधारण? तेवढेच 150 सहज. 15,000 ते 16,000 प्रयोग केलेला चिरतरुण कलावंत, त्याच्यासाठी एक जोरदार टाळ्या झाला पाहिजे. बाळा काका, तुम्ही किती नाटकांत काम केलीत? तर तुमचा रंगायन ते व्यावसायिक असा प्रवास आहे. माझ्यात अडचण अशी होती, एक तर मी नोकरी करत होतो
अर्थात नोकरी करून नाटक करावं का व्यावसायिक हा ज्याचा त्याचा ह्याचा प्रश्न आहे. पण मी ते केलं. त्यामुळे माझ्या नाटकाच्या म्हणजे मी पहिल्यांदा मला नाटकात कोणी घेतलं की पहिल्यांदा विचारायचं प्रयोग किती होतात, महिन्याचे प्रयोग किती, माझ्या रजेत बसलं का. कारण मी एकही नाटकाकरता रजा म्हणून घेतलेली नाही. साहेबाला गुंडाळायचा थोडासा आणि थोडासा इकडे तिकडे करून पळून जायचं असं. पण तरीसुद्धा सांगतो मी जी नाटकं केली त्याचे किमान 400 प्रयोग व्हायचेच. तुम्ही म्हणालात प्रत्येक नाटकाचे 400 प्रयोग झाले. मग कुसुम मनोरलेले ते किती 850 प्रयोग झाले? 850 झाले. मग तेही पहिल्या दिवसापासून असं जोरदार चालत होतं? नाही, 120 प्रयोगानंतर. बरं, त्याच्यात जे गिमिक्स केले होते 2 की तू आणि गिरीशोक ह्याच्यात म्हणजे दोघांमध्ये ते एक आकर्षण होतं. खरं म्हणजे असं विचारू नये, पण आता इथे काय की तुम्हाला कोणाचं काम आवडायचं त्यातलं, कुठल्या रोल कोणाचं? अबे गिरीशोकला काय म्हणायचं बघूया त्या सगळ्या आपल्या ह्याच्याबद्दल. कर्वे काका, बाळ कर्वे, खरं तर बाळ काका, त्यांच्याशी माझा संपर्क पहिल्यांदा आला तो गणरंग निर्मित विनय आपटे दिग्दर्शित कुसुम मनोरलेले या नाटकामुळे. तालमींमध्ये आमची ओळख झाली आणि मग त्या नाटकाचे आम्ही प्रचंड दौरे केले आणि त्या दौऱ्यांमध्ये 34 प्रयोग आम्ही तेव्हा केलेले आहेत. त्यांची एक आठवण मला सांगावीशी वाटते. आम्ही कणकवलीला प्रयोग करत होतो, मुक्काम होता, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही कुठेतरी रेस्टॉरंटमध्ये मासे खायला म्हणून गेलो आणि त्यांना माहीत नव्हतं की त्यांना त्या शेलफिशची ॲलर्जी आहे आणि मला वाटतं काहीतरी झिंगा किंवा आपण ज्याला प्रॉन्स म्हणतो तसं काहीतरी त्यांच्या खाण्यात आलं आणि त्यांचा चेहरा सगळा सुजला. त्यामुळे मासोळी सापडली होती दौऱ्यात की ज्याची रिॲक्शन आली? काय मला कळत नाही, मला त्याच्यातलं काय फारसं कळत नाही. मी खाल्लं, पण मला एक त्याच्यातनं एक सवय लागली की आठवत असेल तर कुठल्याही शहरात आपण गेलो की चांगलं कुठे आणि काय मिळतं हे पहिला मी शोधायचो आणि माझ्या पाठीमागे 4-5 माणसं तरी किमान असायचे की तिथं जाऊन खायचं. स्वातीचा आपण कानाला खडा ऐकला. आता तुमचे ते 120ची देवघेव करणारे तुमचे एक जे होते सहकारी, हो, ते पुढे तुमचे जावई झाले, त्यांचा काय कानाला खडा आहे आपण ऐकूया. मी थोडासा आगळपगळ माणूस आहे, म्हणजे शिस्तीचा पूर्णपणे अभाव, आणि आमच्या घरात जेवणावेळी गेट टुगेदर असं चालतं, खूपच चालायचं, अजूनही चालतं. तर जेव्हा नवीन नवीन लग्न झालं तेव्हा मी त्यांना सारखं बोलवायचो की दादा आज या ना, आज स्वातीने अमुक केले, तमुक केले, काही वेगळा पदार्थ केलाय, तुम्ही या. कारण मला विशेषतः मला वैयक्तिकरित्या आवडतं लोकांना बोलवायला, खायला घालायला. तर ते एक जावई म्हणून माझा मान ठेवत असावेत, कसं नसं हसून ते तो बॉल टॉच करायचे. ते मला कळायचं की हे पण सटल पद्धतीने टाळतात, पण ते त्याचे रिॲक्ट झाले नाही. पण एकदा मात्र मला वाटतं त्यांच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला असावा. मी त्यांना असंच एका गेट टुगेदरला बोलावलं, म्हणून दादा असं उद्या एक फंक्शन करतोय आपल्या घरी, तुम्ही जेवायला या. तेव्हा ते खटकन मुसळून म्हणाले, ए बाबा तू मला जेवायला बोलू नकोस, मी अजिबात येणार नाही. म्हणलं बाबा असं काय झालं या माणसाला, मी एवढं प्रेमाने इन्व्हाइट करतोय, पण ठीक आहे म्हणलं, कानाला खडा, या माणसाला मी आयुष्यात यापुढे इन्व्हाइट करणार नाही. का नकार? का नकार म्हणजे मला ते काय काही पटायचं नाही. एक तर ते तेल फार वापरतात, म्हणजे कोकणस्थ माणसांकडे तेल अत्यंत कमी वापरतात असा माझा अंदाज आहे. पण देशस्थाकडलं तेल म्हणजे ओ हो 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 तवंग असतात नुसते, ते मला आवडायचं नाही. आणि का कुणाला मी त्यावेळेला म्हणायचो की नाही मला जायचं जेवण, मला कोणाकडे उगाचच जेवायला जाणं आवडत नाही. बरं, सध्याचे आपला सुपरस्टार प्रशांत दामले, हो, त्याच्यावर तुम्ही काम केलंय. हो, केलं. त्याच्या आधीचा सगळ्यात मोठा सुपरस्टार म्हणजे डॉक्टर काशीनाथ घाणेकर, तुम्ही त्यांच्यावरही काम केलंय. हो हो, त्यांचा काय अनुभव आहे? काय अनुभव त्याच्याबद्दलचा त्यावेळेला चांगलाच होता, कारण तो मोठा नट झाल्यानंतर मात्र मी त्याच्याबरोबर कधी काम केलेलं नाही.
एकदा केलं शेवटचा दौरा, तो जाण्याआधी शेवटचा तुझपाशीचा दौरा, तेव्हा खास त्याच्या आग्रहास्तव मी वासवण्याचं काम केलं. पण तुम्ही त्यांना एकदा जाऊन सांगितलं की मी श्यामचं काम जास्त चांगलं केलं? हो, त्याने माझी मुलाखत वाचली. मुलाखतीत मी लिहिलं, सांगितलं की म्हटलं सध्या तुझपाशीमध्ये श्यामचं काम मी सगळ्यात उत्कृष्ट करतो असं मी सांगितलं. तर तुम्हाला चिपळूणला भेटला, तर म्हटलं काय रे तू असं सांगितलंस मुलाखतीत? मी म्हटलं हो सांगितलं. असं कसं सांगितलं? म्हटलं माझ्याबद्दल दुसरं कोण सांगणार, मीच सांगणार. तेव्हा तो म्हटला हो पण म्हणजे काय, मी काय करतो? म्हटलं तू पहिले 10 प्रयोग जे काम केलंस, तू काम चांगलं केलं होतंस हे मला माहिती आहे. त्याच्यानंतर तर तुझं काम ते तुझ्या ताब्यात गेलं, तेव्हा नंतरचं काय मला तुझं काम आवडलेलं नाही असं मी त्याला सांगितलं. पण तसा तो मनाचा चांगला असल्यामुळे तो जास्त काही बोलला नाही. कधीतरी फजिती झाली असेल की नाही आणि असं वाटलं सर नको नको कानाला खडा लावतो, नको बाबा, त्यापेक्षा काम न करणं बरं? काय होतं, माघी उत्सव जो होतो गणपतीचा, तसा पडगवलीला प्रयोग होता. आणि पडगवलीला जो प्रयोग होता त्या प्रयोगात मध्ये ताई ही वाहतोही दुर्वांची जोडी नाटक होतं. त्याच्यात ताईची भूमिका जी होती, तर मला त्यांनी शिकवलेलं, हा भरा दिसतोय, अंगापिंडानी जरा भरा आहे, भरलेला आहे, तर ह्यांनी पोलिसाचं काम करायचं, कारण इन्स्पेक्टरचं काम करणारा आलाच नव्हता त्या दिवशी. तर ते म्हटले तू कर. काय करायचं म्हटलं मला सांगा फक्त. तू की काही नाही, एक 4-5 वाक्य होती आणि तुम्ही जायचं आणि वाहतोही दुर्वांच्या जोडीमधली ताई, तिला तुम्ही जोरात ओरडायचं की तिजोरीच्या किल्ल्या दे, आणि ती देणार नाही, त्याच्यावर आणखीन जोरात ओरडायचं. गंमत अशी झाली की मी जे तिकडे किल्ल्या मागितल्या, इतका ओरडलो मी, ती बाई घाबरली, तर तिने पुढे बोलायचंच टाळलं. किल्ले देऊन टाकले, मी सगळी पुढची वाक्य केली किल्ल्या. तर मी म्हणलं आता किल्ल्या दिल्या, आता मी काय बोलू? अशी फजिती झाली ती. मग मी काय नाही, पडदा टाकायला. अण्णा तुम्ही? एकदा आमच्या गिरगावामध्ये एक हौशी ग्रुप भावबंधन नाटक करणार होता. तर त्याने मला विचारलं तुम्ही काम कराल का? तर मी सांगितलं हो करेन, पण मी घनश्यामचं काम करेन. पण त्या नाटकाचा दिग्दर्शक होता, तो म्हणाला नाही घनश्यामचं काम मी करणार आहे. मग तो म्हणाला, मी म्हटलं कामण्णाचं करतो. नाही ते पण काम आमचा दुसरा निर्माता आहे तो करणार आहे. मग म्हटलं मला काम कुठलं? तर म्हटलं धुंडीराज. म्हटलं चालेल करतो, नाटकात काम करायचं हेच हौस. तर मी एंट्री घेतली, तर तुमचं नाव घनश्याम. एवढं एकच वाक्य मी 5 ते 6 वेळा बोललो. तो घनश्यामाचं काम करणारा काही बोलायलाच तयार नाही, म्हणून पडदा टाकला. पुन्हा मी एंट्री घेतली, हां तर तुमचं नाव घनश्याम. त्याचं वाक्य होतं पण ते मीच म्हटलं, तुमचं नाव घनश्याम. हो. हां तो पर रेल्वे स्टेशनवरचा तो सीन, अगदी पहिला सीन, अगदी पहिला. पुन्हा तो काही बोलायला तयार नाही. असं 5 वेळा झालं पडदा टाकण्याचं काम. आणि शेवटी मी चिडलो आणि मी म्हटलं की आता मी ह्याच्यात काम करणार नाही, मी चाललो घरी. तेव्हापासून ठरवलं की नीट चौकशी केल्याशिवाय कुठेही काम करायचं नाही. इतकी वर्ष तुम्ही या व्यवसायात आहात. हो. ज्या काळामध्ये म्हणजे ज्याला आपण प्रयोग म्हणू, संहिता म्हणू, कलावंत म्हणू किंवा नाटकाचं उत्पन्न म्हणू, या बाबतीत एक फार छान काळ होता. आज तो तितका बरा राहिलेला नाही. आज सगळ्याच बाबतीमध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? काय चांगलं वाटतं आणि काय वाईट वाटतं पूर्वीच्या आणि आत्ताच्या काळामध्ये? करमणुकीची साधनं इतकी वाढलेत की फक्त रंगभूमीकडे लक्ष द्यायला प्रेक्षकांनाही वेळ नाही आणि कलावंतांनाही वेळ नाही. कारण शेवटी सगळ्या गोष्टी दुपारची भ्रांत पडली की तिथे येऊन ठेपतात. आणि ती भ्रांत पडल्यानंतर माणसाला सगळी टाळ्या घेण्याची वाक्य सगळी सोडून व्यवहाराच्या पातळीवर उतरावं लागतं. हे वाक्य श्रीना पेंडसेंचं आहे, माझं नाही. आणि आता कसं झालं आहे की आता तुम्ही काहीही केलं तरी प्रेक्षक येऊन बघतात, आवडलं तर त्यांना हे करतात, नाही आवडलं तरी त्याचा फारसा विचार करत नाही, चला आपले 2 तास गेले. तुम्हाला फक्त अभिनय करणं एवढी एकच गोष्ट येऊन चालत नाही. एकच मी फक्त हिरो म्हणजे हिरोचंच काम करेन असं नाही. तुम्हाला पडेल ते काम, पडेल ती भूमिका आणि कुठल्याही परिस्थितीत करता आली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं बाळा काका? सगळा जो दोष मी देतो तो अलीकडच्या नटांना देतो. की आमच्या वेळेला, आज मला आठवतं, गोवा हिंदू एक मी समोर आदर्श ठेवतो. गोवा हिंदूच्या पहिल्या प्रयोगाला सगळ्यांना नारळ दिला जातो, नटांना.
असे ते पडदा उघडायच्या आधी नारळ देतात, सगळे पूजा करतात आणि मग याला सुरुवात होते. त्याच्यामुळे एक गोष्ट निर्माण होते की त्या रंगभूमीची आस्था जी पाहिजे त्याच्यात ती त्या नटांमध्ये येते. आज नट सिन्सिअरच नाही आहे. त्याला काय आहे, पाकिट मिळालं, जे काय मिळेल ते घ्यायचं, घरी जायचं. त्याच्यात आपण काय काम करतो आणि कसं काय, तर बरं नाटकाचं हे म्हणावं तर रला च लावला की बाद झालं. ते विनोद निर्माण करतात. काय त्या विनोदाला अर्थ असतो काय आहे? चिमणराव गुंड्या भाऊचा विनोद होता असं माझं म्हणणं आहे. तो विनोद आजही तेवढाच जिवंत असतो का, तर त्याच्या पाठीमागे काही चिवी जोशांचं एक प्रयत्न होते. आज काय नाही. कसले काय, कालचा विनोद आज नाही लक्षात राहत, कालचं नाटक आज नाही लक्षात राहत. प्रेक्षकांना विचारा काय पाहिलं, नाही सांगता येणार त्यांना. नटांकडे काही अंशी त्याचं दोष जातो की ते अतिशय कॅज्युअली घेतात. खरं सांगायचं तर मी आज माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे मी काम करत नाही, पण मला करावंसंच वाटत नाही, नको ते वाटतं. कसले ते विनोद आणि कसलं ते काय आहे, अत्यंत वाईट वाटतं की असे जर विनोद आणि असे जर विनोदी नट तयार होत असले तर नको, माझा रामराम द्या ना. तुम्ही 15,000 ते 18,000 प्रयोग केलेत. मी तुमची कामं बघितलीत. प्रत्येकाने बघितलं तसं नाही, म्हणजे मालिकेतलं बघितलं असेल, चित्रपटातलं. एक तुमची हातखंडा भूमिका आहे ती म्हणजे तळीराम. हो, थोडी आम्हाला लाभ मिळेल का त्याचा? मी म्हणतो आपण असं गृहीत धरून चालू की एकदा घेतले की सुटत नाही, पण तेवढ्यावरून दारू वाईट कशी काय ठरते? तुम्ही सगळे विश्वविद्यालयाचे पदवीधर आहात. 4 दिवस परीक्षा देऊन एकदाच पदवी मिळवता, पण ती जन्माची चिकट्टे खरी, म्हणून कोणी पदव्या घ्यायचं टाकलंय का? तशीच बायको एकदा लग्नात नुसती माळ घातल्यानं उभा जन्म बायकोचा लबेदा बिलगतो, पण म्हणून कोणी बायका करायचं टाकलंय का? मग पदवी वाईट नाही, बायको वाईट नाही, आणि दारूच तेवढी वाईट का? घ्या. तुम्ही इथे आलात याबद्दल झी मराठीतर्फे तुम्हाला एक छोटीशी प्रेमाची भेट आठवण. काय बोलणार या दोघा चिरतरुण कलाकारांबद्दल? हां, एवढा मोठा प्रवास करण्याची यांची जिद्द, त्या जिद्दीचं कौतुक करावं की या प्रवासात त्यांनी आपल्या कामात इमान राखलं त्या सातत्याचं कौतुक करावं? का इतक्या वर्षानंतर हा प्रवास आणि त्यातले कानाचे खडे स्वीकारणाऱ्या आणि ते पसवणाऱ्या त्यांच्या खिलाडू वृत्तीचं कौतुक करावं? मला वाटतं आपण फक्त मनापासून यांना नमस्कार करावा आणि देवाकडे प्रार्थना करावी की यांना असंच मनाने आणि शरीराने तरुण ठेव कायम. माझी खात्री आहे 150हून जास्त अधिक वर्षांचा इतिहास असलेली रंगभूमी तुम्हाला कधीही विसरणार नाही. याच नोटवर थांबूया आणि परत भेटूया पुढच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे पार्ले बेक्समिथ मॅरीसह प्रस्तुत कानाला खडा, को पॉवर्ड बाय वॅसलीन, स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू.